नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के पी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्यात हे अर्ज कसा भरायचा आणि कुठे भरायचा आहे, त्या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो, मागच्याच गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता ऑनलाईन अर्ज भरणे बंद झालेले आहे. तर तसेच ॲप्लिकेशनमध्येही अर्ज भरणे बंद झालेले होते ते ऑगस्ट महिन्यापासून. तर आता अर्ज नक्की भरायचे कुठे? त्यासाठी काय कागदपत्र लागणार? तो नक्की का बंद झाला? या संदर्भात हाच हा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला आता न्यूजपेपरमध्ये आलेली एक माहिती सांगतो. त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्या ठिकाणी पाहू शकता अ, लाड लाडक्या बहिणीचे अर्ज आता अंगणवाडी सेविका भरणार आहेत. हे का भरणार आहेत? महिला आणि बालविकास विभागाचा हा शासन निर्णय आहे. याच्यामध्ये काय सांगितले आहे पहा. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी परिवीक्षिका यासह 11 जणांना प्राधिकृत केले होते. मात्र आता राज्य सरकारने शुक्रवारी एका नव्या आदेशानुसार फक्त अंगणवाडी सेविकांनाच या या योजनेतील महिलांचेच अर्ज भरून घेण्यासाठी परवानगी दिली आहे. म्हणजे ह्याच्या आधी कसं होतं, तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरत होता, स्वतः घरामध्ये फॉर्म भरत होता, महाई सेवा केंद्र, वेगवेगळ्या अशा ठिकाणी जाऊन फॉर्म भरत होता. तसेच आता सर्व ठिकाणचे अर्ज भरणे आता बंद आहे. फक्त अर्ज तुम्ही आता अंगणवाडी सेविका यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म फक्त जमा करायचे आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेला ग्रामीण भागातून महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत या योजनेतील राज्यभरातील 1.5 कोटीहून अधिक महिलांना जोडले गेलेले आहेत. या योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी सरकारने नागरी आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन, CRP अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहुड मिशन आता अशा सेविका, सुविधा केंद्र, अंगणवाडी परिवीक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र अशा 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज भरण्यास प्राधिकृत परवानगी दिली होती. सरकारकडून त्यांच्या प्रत्येक अर्जामागे त्यांना ₹50 देणे जात होते. राज्यभरातील कोट्यवधी महिला या योजनेशी जोडल्या गेल्याने आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे आणि तसेच ऑनलाईन फ्रॉड वगैरे भरपूर होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज येत आहेत. त्याच्यामुळे हा निर्णय घेतला आहे की ऑनलाईन अर्ज आता होणार नाही. काय होणार आहे ते फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. तसेच गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर आता या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यासाठी प्राधिकृत असलेल्या 11 पैकी फक्त आता अंगणवाडी सेविका वगळता इतरांचे अधिप्रकरण रद्द करण्यात आले. त्यामुळे यापुढे आता फक्त अंगणवाडी केंद्रात तुम्ही जाऊन अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. आता ऑनलाईन वगैरे अर्ज कुठे करायचा नाही. काय करायचं आहे ते आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज कसा करायचा यासाठी आपल्या चॅनेलवरती आपण व्हिडिओ केलेला होता. त्या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन अर्ज कसा करावा हा व्हिडिओ तुम्ही जाऊन सर्च करा. त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. वरील दिलेल्या थंबनेलमध्ये तुम्ही जावा, तो व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला तो अंगणवाडी सेविकाकडे यांच्याकडे फक्त जमा करायचा आहे. त्यानंतर ते अंगणवाडी सेविकावरती शासनाकडे ते अर्ज पाठवतील. या पद्धतीने हा अर्ज करून घ्यायचा आहे. तसेच जास्त माहितीसाठी तुम्ही लाडक्या बहिणीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आत्तापर्यंत ज्या बहिणी लाडक्या बहिणी फॉर्मचे भरायचे राहिले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा त्यांपर्यंत आणि त्यांच्यापर्यंत हा अर्ज पोचवून टाका आणि त्यांनी पण ह्या अर्जाचा लाभ घेतला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.